कल्पना खरात अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला होता, त्याच्यावर आज सुनावणी होती। ती सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणी आता 16 एप्रिलला होणार आहे। आरोपींच्या वकिलांचे म्हणणं ऐकल्यावर हा निर्णय होणार आहे। आरोपींचे मुख्य वकील आज हजर नसल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। अटकपूर्व जामिनाबाबत पुढील सुनावणीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। राहता सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्या सोबत आहेत। कुणाल, बोंधू अशोक खरात जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये महत्वाची घडामोड समोर आलेली आहे। आरोपी कल्पना खरात यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर काही वेळापूर्वीच राहता सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान शिर्डी पोलिसांनी आपले लेखी म्हणणं न्यायालयामध्ये सादर केले आहे। प्रकरणाच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही ठोस आक्षेप देखील नोंदवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे। फिर्यादी आणि आरोपी कल्पना खरात यांच्यात जमीन खरेदी खत झालं त्यावेळी 40 लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार झाला होता आणि आरोपीच्या खात्यावरून फिर्यादीला व्यवहाराचे पैसे गेल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। दरम्यान आज आरोपीचे मुख्य वकील न्यायालयात हजर राहू शकले नाही, त्यामुळे त्यांच्या वतीनं करण्यात आलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने पुढील युक्तिवाद ऐकण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे। आणि आता या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी म्हणजे 16 एप्रिलला ही सुनावणी होणार आहे। त्या दिवशी दोन्ही बाजूचे सविस्तर म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तत्पूर्वी त्याआधीच बोंधू खरातची पत्नी कल्पना खरात हिला शिर्डी पोलीस अटक करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।